हा फक्त एक राजीनामा नाही, तर सत्ताधाऱ्याला गुडघ्यावर टेकवणारा हा राजीनामा आहे. अभिजित दिपके नक्की जिंकलेत का? कि हमें 2-3 कॉकरोचों को सरेआम लटका देना चाहिए। अभी जिसका खून न खोला वो खून नहीं वो पानी है, जो देश के काम ना आए वो बेकार जवानी है. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नक्की कुणामुळे? सोनम वांगचुक यांनी नेमकी माघार का घेतली? मित्रहो नमस्कार. आज भारतातल्या तरुणाईसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. खरं तर झेनजी म्हणून ज्यांना हिनवलं गेलं आणि एकीकडे कॉक्रोचेस म्हणून ज्यांना हिनवण्यात आलं, त्याच कॉक्रोचेसनी देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन दाखवलाय. जे विरोधी पक्षाला गेले 12 वर्ष जमलं नाही, जे कोणत्याच विरोधकांना सत्ताधाऱ्यांना नमवता आलं नाही, आजच्या या काळामध्ये मला वाटतं सत्ताधाऱ्यांना नमवण्यामध्ये झेनजी यशस्वी झालेले आहेत. देशाचे पंतप्रधान एकीकडं त्याच झेनजी सोबत संवाद साधण्यासाठी इंस्टाग्रामवरती येऊन रील्स करायला लागले. एवढंच काय, सरसंघचालक मोहन भागवत देखील असं म्हणाले की हे तरुण आहेत, तरुणाईसोबत योग्य ती चर्चा झाली पाहिजे. परंतु अजूनही कार्यकर्त्यांना असं वाटतं की ते आतंकवादी आहेत. मग कुणीतरी म्हणतं की त्यांना कॉक्रोचेसना लटकवलं पाहिजे, मग त्यांना कळेल. कि हमें 2-3 कॉकरोचों को सरेआम लटका देना चाहिए. परंतु खऱ्या अर्थानं याच कॉक्रोचेसनी आज सत्ताधाऱ्यांना लटकवलेलं आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरू नये. खरं तर महाराष्ट्रीयांसाठी देखील आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे, कारण अभिजित दिपके हा प्रॉपर महाराष्ट्राचा आहे. कहाँ के रहने वाले हैं? मैं महाराष्ट्र आप क्या कर स्टडी कर? में स्टडी राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा हासी महाराष्ट्र देशा. हा महाराष्ट्र कधी झुकत नाही, वाकत नाही आणि खरा महाराष्ट्र खोक्यांसमोर विकत नाही, हे अभिजित दिपकेनं करून दाखवलेलं आहे. खरं तर यामध्ये हे आंदोलन फोडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. म्हणजे जेव्हा हे आंदोलन जंतर मंतरवर सुरू झालं, तेव्हा सोनम वांगचुक यांना अर्ध्यावर उचललं गेलं, तरी ती तरुणाई मागे हटली नाही. तरुणाईवरती बेछूट लाठी हल्ला केला, तरी देखील तरुणाई मागे हटली नाही. सोनम वांगचुक यांचं आंदोलन थांबवलं गेलं किंवा त्यांना आमरण उपोषण त्यांचं सोडवलं गेलं, तरी देखील तरुणाई थांबली नाही. कारण हे आंदोलन एकट्या धुकट्या अभिजित दिपकेचं नव्हतं, हे आंदोलन सोनम वांगचुकचं नव्हतं, हे आंदोलन देशातल्या तमाम झेनजींचं होतं आणि त्या झेनजींनी त्यांची लढाई जिंकलेली आहे. मुळात मित्रांनो, भारतातल्या ह्या व्यवस्थेला, भारतातल्या लोकशाही प्रधान व्यवस्थेला अशा तरुणाईची गरज आहे. जर चुका होत असतील, चुका टाळण्यासाठी त्यामधली व्यवस्था सुधारली पाहिजे. व्यवस्था सुधारण्यासाठी व्यवस्था चालवणारी लोक सुधारली पाहिजेत. हाच संदेश झेनजीनं आपल्याला दिलेला आहे. मुळात झेनजी यांचं जे आंदोलन सुरू होतं, ते आंदोलन आज यशस्वी होईल की नाही याबद्दल बऱ्याच चर्चा होत असताना झेनजींनी त्यांच्या समर्पकतेवर आधारित, त्यांच्या ताकदीवर आधारित ते आंदोलन जिंकलेलं आहे. मला वाटतं या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही सुरू झालेली आहे. कारण आता सत्ताधारी ही त्यांच्या गुर्मीमध्ये राहणार नाहीत. कारण आज एक राजीनामा घेतलेला आहे, हा फक्त एक राजीनामा नाही, तर सत्ताधाऱ्याला गुडघ्यावर टेकवणारा हा राजीनामा आहे असं माझं नाही, देशातल्या कित्येकांचं मत आहे. ज्या नरेंद्र मोदी यांच्या विरोधात, प्रधानमंत्र्यांच्या विरोधात इथला एकही प्रतिनिधी किंवा इथला एकही पत्रकार बोलायला तयार नव्हता, त्या काळामध्ये प्रसारमाध्यमांसोबत नव्हती, त्या काळामध्ये झेनजींनी त्यांची लढाई स्वतःच्या हिमतीवर लढवलेली आहे आणि जिंकली आहे. मुळात ही जेव्हा जंतर मंतरवरती लढाई सुरू झाली, तेव्हा अनेक जण म्हणायचे की धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नसतात, आम्ही योगीला पाठवू का, अमित शहाला पाठवू का. मला एवढंच सांगायचंय की कुणीही सत्तेचं अमृत पिऊन येत नाही. प्रत्येकाला या ठिकाणी या जनतेसमोर वाकावं लागतं, नमावं लागतं. आज तुम्ही 5 वर्षासाठी सत्तेमध्ये असता, परंतु ही जनताच सर्वोच्च आहे. संविधानानं तेवढे अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकाराचं पुरेपूर वापर इथल्या झेनजींनी केलेला आहे. त्यांच्यावरती अमानुष लाठी हल्ला करणाऱ्या पोलिसांना, सत्ताधाऱ्यांना आता ठिकाण्यावरती आलेले आहेत. कारण मला असं वाटतं की कोणतंही आंदोलन हे लोकशाही पद्धतीनं सुरू असल्यानंतर त्याला हुकुमशाही पद्धतीनं आपण वाट दाखवू शकत नाही. नरेंद्र मोदी यांना सुद्धा आता झेनजीची भाषा समजलेली आहे. एकीकडे कधीच प्रसार माध्यमांसोबत संवाद न करणारे नरेंद्र मोदी ही झेनजींसाठी इंस्टाग्रामवरती येऊन रील्सच्या पोजेसमध्ये व्हिडिओ शूट करतात, तरुणाईसोबत संवाद साधतात, फ्रेंड्स म्हणतात, थँक्यू फ्रेंड्स म्हणतात. म्हणजे मला असं वाटतं
की नरेंद्र मोदी यांना सुद्धा माहिती झालेलं आहे की 2029 मध्ये पंतप्रधान पदावरच्या सगळ्या वाटा ह्यांच्या बोटांमधून जाणार आहेत. कारण ह्यांची बोटं जेव्हा भाजपच्या मतापर्यंत पोहोचतील तेव्हाच परिवर्तन होईल. आणि हे परिवर्तन करण्यासाठी मला वाटतं जैन सोबत संवाद होणं गरजेचं आहे. हाच संवाद नरेंद्र मोदींनी सुरू ठेवलेला आहे. आजचं आंदोलन यशस्वी करण्यामध्ये जेवढे सोनम वांगचुक, अभिजित दिपके आणि तमाम तरुणाई आहे, मला वाटतं त्या सगळ्यांचं कौतुक आहे. पण जैन सोबत संवाद करणाऱ्या नरेंद्र मोदीचं सुद्धा मला कौतुक आहे. कारण सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा म्हणाले होते की ते आतंकवादी नाहीत, ते तरुण आहेत. तरुणाईसोबत आपण संवाद साधला पाहिजे. माझी स्वतःची तरुणाची व्याख्या अशी आहे, जो देशाला तारतो तो तरुण असतो. मला वाटतं आज देशाला तारण्याची हिंमत या तरुणाईने दाखवलेली आहे. तरुणानं नवीन संदेश देशाला दिलेला आहे, जगाला दिलेला आहे की भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि भारतामध्ये लोकशाही नांदत आहे. आणि मला वाटतं एखाद्या उर्मट सत्ताधाऱ्याला गुडघ्यावर टेकवण्यासाठी सुद्धा लोकशाही महत्वाची असते. आणि तीच लोकशाही माझ्या महाराष्ट्रानं देशाला पुन्हा एकदा देण्याचं काम केलेलं आहे. अभिजित दिपके यांच्या प्रतिक्रियेमध्ये ते असं म्हणतात की मला हिरो करू नका, कारण मी ही लढाई तरुणांच्या जीवावर जिंकली होती. आज तुम्ही मला हिरो कराल. गेल्या दशकामध्ये ज्यांना तुम्ही हिरो केलं त्यांनी देशाची वाट लावली. मला हिरो करू नका. त्या प्रतिक्रियेबद्दल अभिजित दिपकेचं मनापासून आभार. तुम्हाला काय वाटतं, ही लढाई नेमकी कुणामुळे जिंकली? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.